विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण हास्य चित्रातली मुलं सुलवाचन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. लेखक मधुकर धर्मापुरीकर. धर्मापुरीकर यांचा परिचय. जन्म 1954. कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्राचे संग्राहक, अभ्यासक. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबत व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. R.K. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रपू रूप विश्वनाथ चिनकुल हे कथासंग्रह. रेषालेखक वसंत सरवटे. हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे ही पुस्तके प्रसिद्ध. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती इतकी सवय जडलेली असते, इतकी सवय झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र म्हटलं असेल किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थांबतो, थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका. आपण जे काही कार्टून्स पाहतो ते स्ट्रीप कार्टून म्हणजे चित्रमालिका. त्याचं एक छान उदाहरण आहे चिंटू. हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. चिंटू या मालिकेमध्ये कार्टून्स असतात. त्याचंच उदाहरण म्हणून लेखकाने या ठिकाणी दिलेलं आहे. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. अशा चित्राच्या पहिल्या भागामध्ये कुणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगत असतं, बोलत असतं. आणि मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये त्या सांगण्याच्या बोलण्यातून जी काही गंमत असते ती उलगडत असते. पण कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, त्याच्यामुळे आपल्याला ते पाहून हसू येतं. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल?
हास्यचित्र म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? कोणी सांगेल वेडं-वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कोणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कोणी सांगेल त्यात एक माणूस असतो. तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. आता हास्यचित्र म्हणजे काय? कोणी सांगेल वेडं-वाकडं एखादं चित्र काढलं की झालं कार्टून. कोणी म्हणेल त्यात एखादा जोक असतो. कोणी सांगेल त्यात एखादा माणूस असतो. तो दुसऱ्याला बोलतो आणि ते वाचलं की आपल्याला हसू येतं. हे सगळं सांगणं बोलणं आपण जरा बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची जर व्याख्या करायची झाल्यास ती अशी: सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. एक सफाईदार रेषांनी काढलेलं ते गमतीदार चित्र आणि ते चित्र म्हणजे हास्यचित्र. एक अशा रेषाने सफाईदार अशा रेषांनी गमतीदार चित्र काढतात त्याला हास्यचित्र म्हणतात. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. हास्यचित्राचं हेच वैशिष्ट्य आहे ती पाहिल्यानंतर आपल्याला हसू येतं. मग हास्यचित्राचा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे व्यंगचित्र. आता व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढं त्याचा हेतू नसतो. हास्यचित्रही हसवतं, व्यंगचित्रही हसवतं, पण केवळ हसवणं एवढा त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जेव्हा व्यंगचित्र पाहत असतो तेव्हा आपल्याला ते बोलताना हसू येतं आणि मग ते त्याच्यातून काहीतरी सांगत आहेत, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. आपण ते व्यंगचित्र असेल, हास्यचित्र असेल हे पाहत असताना त्या चित्रापाशी जर आपण थोडं थांबलो तर नक्कीच त्यात काहीतरी असा गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येईल. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. लहान मुलांची जी काही हास्यचित्र असतात ते काढणं फार अवघड असतं. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रातली जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का? प्रश्न पडला. केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं हे फार अवघड असतं का? कधीकधी असाही प्रश्न पडतो. तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. जेव्हा आपण प्रत्यक्ष काढून पाहू तेव्हा मात्रच ते लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारात लहान काढलं
तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. लहान मुलाचं चित्र आपण छोटं काढलं, आकारानं लहान काढलं, तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे, नाही, असंही वाटणार नाही. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, नाही. एखादी दाढी मिशा नसलेला एखादा मुलगा काढला तर त्या चित्रातलं पोरगं होणार का? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली, होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष चित्र काढणार नाही तोपर्यंत ह्या अडचणी लक्षात येणार नाही. जेव्हा आपण प्रत्यक्ष चित्र काढू, त्याला आकार देऊ, तोपर्यंत हे चित्र काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत त्या अडचणी लक्षात येणार नाही. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलंच नाही हे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. मोठा माणूस असेल किंवा लहान मुलगा असेल, बारकाईनं पाहिलंच नाही तर आपल्याला लक्षात येणार नाही, स्पष्टपणे लक्षात. जेव्हा आपण त्या दोघांकडे, मोठा असेल किंवा लहान असेल, बारकाईनं पाहू, तेव्हाच त्याचं सूक्ष्म असं निरीक्षण करू, तेव्हाच ते आपल्याला लक्षात येईल. आणि येथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. हेच कौशल्य आहे, हीच कला आहे व्यंगचित्रकारांची. हे त्यावेळेस आपल्याला कोणता माणूस मोठा आहे आणि कोणतं लहान मुलगा आहे हे आपल्याला त्यावेळेस लक्षात येईल, त्याचं कौशल्य लक्षात येईल. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. मुलासाठी विनोद करणं हे सोपं, पण त्या व्यंगचित्रातील मूल हे मुलासारखं दिसणं हे अतिशय अवघड काम आहे. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. तर वेगवेगळ्या चित्रकारांनी, व्यंगचित्रकारांनी त्यांचे वेगवेगळे व्यंगचित्र काढलेत, हास्यचित्र काढलेत आणि त्यांचे त्या लहान मुलांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं दिसतं आहे ते या चित्रातून आपण पाहूया. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती सी. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची व्यंगचित्रे होती. ती पाहताना गणिताचा भाव कमी झाला होता मुलांचा. मग हे जे काही व्यंगचित्रकार आहेत, सी. द. फडणीस यांनी शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये हास्यचित्र काढली आणि त्या माध्यमातून, हास्यचित्राच्या माध्यमातून जो गणिताचा बाऊ आहे, गणिताची भीती आहे, ती व्यंगचित्राच्या, हास्यचित्राच्या माध्यमातून त्यांनी कमी केलेली आहे. सी. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हास्यचित्र आहे. या चित्रात फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते आहे. तिचा निरागसपणा या चित्रातून रेखाटला आहे. पहा, त्यांचं हे चित्र, हे हास्यचित्र पहा.
जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज आहे. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे. ती किती काळजीने दुधाच्या बाटलीने, म्हणजे पाणी घालते आहे. आणि तिचा जो काही निरागसपणा आहे तो या चित्रातून व्यंगचित्रकारांनी रेखाटलेला आहे. आता दुसरे हास्यचित्रकार श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी आहे. त्यांच्या या हास्यचित्रात पहा, अगदी रांगणारं मूल काढलं आहे. त्याची हालचाल जाणवते नाही का? शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. पहिल्या चित्रामध्ये उद्गारासकट एक रांगणारे मूल दाखवले आहे. पहिल्या चित्रामध्ये पहा, ते एक रांगणारं मूल दाखवलं आहे. आणि दुसऱ्या चित्रात देवाला बॅडमिंटनचे शटल म्हणजे फूल देवाला वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सद्य परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केलेले आहे. चित्र आणि हास्यचित्र यात मूलभूत फरक, चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार हुबेहूब नक्कल असते, असं या ठिकाणी हास्यचित्रकार श्याम जोशींनी लिहिलेलं आहे. डेव्हिड लँग्टन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आहे. आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मूल उगीच रडत असतात. तसा हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने बोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. तर हे दोन मुलं डेव्हिड लँग्टन या अमेरिकन चित्रकारांची ही दोन चित्र आहेत, हास्यचित्र आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा लहान मुलासाठी बचत करण्याचा असलेला डब्बा
गल्ला फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव, बिचकणे, घाबरणे कुणी पाहत नाही ना, तरी फोडण्याची शिताफी हे सर्व पाहून हसू येते. हे असं पाहिल्यावर आपल्याला हसू येतं. तर आता दुसऱ्या चित्रात पहा. दुसऱ्या चित्रात बोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा आहे. काहीतरी मिळावे म्हणून एरवी लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात, पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली सेफ्टी पिन टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा हसू फुटते, तेव्हा आपल्याला हसू येते. लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, अशी चित्र पाहावीत. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला, वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नाकडोळे, पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेत, पण त्याशिवाय अधिक काय आहे, अजून प्रश्न पडला. तर प्रसिद्ध असे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचे हे हास्यचित्र आहे. यात एक मोठा माणूस व एक छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसून केस कापण्याचा हा प्रसंग पूर्वी खेड्यात सर्रास दिसत असे, पण आता तो बदल झाला आहे. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे व वैतागलेले भाव यांचा गमतीशीर विरोधाभास जाणून हास्य निर्माण होते. या दोन्हीतले जर आपण हे गमतीशीर विरोधाभास जर जाणून घेतला तर नक्कीच आपल्याला हसू येईल, असं या ठिकाणी एक व्यंगचित्रकार प्रसिद्ध असे R.K. लक्ष्मण यांनी सांगितलेलं आहे. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथे हा फरक आपल्याला दिसतो आहे. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्याला हे स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थाने हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? पहा, एक चित्रमालिका. या चित्रामध्ये काय दाखवलं पहा. पहिल्यांदा लिहिलेलं आहे, पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो? दुसऱ्या भागामध्ये ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. परत पप्पा का रे? चौथ्या टप्प्यात कळतं, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. ही चिंटूची चित्रमालिका आहे. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू नदीचे पाणी कुठे जाते असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो आहे.
ते उत्साहाने उत्तर देतात, परंतु पुढच्या चित्रात नदीत चावी पडली म्हणून विचारतोय. या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर आहे. या दोघांची ही गमतीशीर अशी जुगलबंदी या ठिकाणी दाखवलेली आहे. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले ते चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. तर व्यंगचित्रकार हंगेरियन रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा एका स्टूलवर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांचा मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला जो काही छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते. हा विचार किती खुबीने सांगितलेला आहे. आता हे हास्यचित्र पहा. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पाहणा कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणुकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव व त्याचा वेडावाकडा झालेला शरीर हे इतके अप्रतिमपणे रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकूमत मिळवली आणि हास्यचित्रात खूप जादू करता येते हे सिद्ध होते. अशा या वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी, हास्यचित्रकारांनी ही अशी वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला या ठिकाणी एक सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकाराचं महत्त्वाचं नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार,
त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल. तर अशा प्रकारे हे लहान मुलांची चित्र काढताना आपण काही गोष्टी मात्र लक्षात घ्यायला हव्या. लहान मुलांचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते. पायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात. नाकांचा ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात. लहान मुलांना दाढी मिशी नसते. व्यंगचित्रे बघताना व काढताना आपण ह्या बारीक सारीक गोष्टींची नोंद घेणे अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीने हा स्थूल वाचनाचा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.